नमस्कार डॉक्टर्स. अमेरिकन प्रसिद्ध लेखक आणि बिझनेस मार्गदर्शक ब्रायन ट्रेसी यांचा एक खूप सुंदर विचार आहे. इफ यू आर नॉट विजिबल टू युअर कस्टमर्स, यू सिम्पली डोंट एक्झिस्ट टू देम. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या रुग्णांना किंवा तुमच्या कस्टमर्सना योग्य वेळी योग्य ठिकाणी दिसला नाहीत तर त्यांच्यासाठी तुमचे अस्तित्व हे नाही आहे. आजच्या डिजिटल जगामध्ये ही वैद्यकीय म्हणजेच हेल्थकेअर मार्केटिंग मध्ये ही गोष्ट 100% खरी ठरते. समजा आज रात्री 12 वाजता तुमच्या परिसरातील एखाद्या व्यक्तीच्या पोटात अचानक सेव्हिअर पेन व्हायला लागलं किंवा दात त्याचा प्रचंड दुखायला लागला, तर ती व्यक्ती सर्वात पहिल्यांदा काय करेल? ती गल्लीत जाऊन डॉक्टरांची पाटी शोधत बसेल की मित्राला फोन करेल? नाही, ती या दोन्हीपैकी काहीही करणार नाही. ती व्यक्ती तिचा स्मार्टफोन काढेल, गुगलवर टाईप करेल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट नियर मी किंवा इमर्जन्सी डेंटल क्लिनिक नियर मी. या पद्धतीच्या सर्चेस ती गुगलवर करेल आणि गुगलच्या पहिल्याच पेजवर ज्या डॉक्टरांचे नाव दिसेल त्या डॉक्टरांना कॉल करेल आणि तिथे अपॉइंटमेंट बुक करेल. आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की क्लिनिक सुरू करण्याच्या 30 दिवस आधी मार्केटिंग का सुरू केलं गेलं पाहिजे. त्या व्हिडिओची लिंक आता तुम्हाला वर आय बटन मध्ये दिसतच असेल. पण आजच्या या भाग 2 मध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रॅक्टिकल विषयावर बोलणार आहोत. तुमचं क्लिनिक गुगलवर पहिल्या नंबरवर कसं आणायचं किंवा पहिल्या पेजवर कसं आणायचं. हा व्हिडिओ पुढच्या 10 ते 12 मिनिटांमध्ये तुमच्या मेडिकल प्रॅक्टिसचा संपूर्ण गेम चेंज करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एका रिअल केस स्टडीचं एक्झाम्पल देतो. बाणेरमध्ये 2 ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. एक म्हणजे डॉक्टर अमित आणि दुसरे म्हणजे डॉक्टर राहुल. डॉक्टर अमित हे गोल्ड मेडलिस्ट आहेत. 15 वर्षांचा अनुभव आहे. अत्यंत प्रीमियम क्लिनिक आहे. कोट्यवधींचे अत्याधुनिक इक्विपमेंट आहेत आणि त्यांची डिजिटल प्रेझेन्स ही फक्त नावालाच बनवलेली होती. फोटो नाहीत, रिव्ह्यूज नाहीत, चुकीचा पत्ता, फोन नंबर अप्रूव्ड नाहीत, काहीही त्यांच्या गुगल बिझनेस प्रोफाईलवर कोणत्याही प्रकारचे डिटेल्स व्यवस्थित फिल केलेले नव्हते. आणि आता दुसरीकडे डॉक्टर राहुल हे यंग सर्जन आहेत. त्यांना 5 वर्षाचा अनुभव आहे, पण त्यांनी त्यांच्या क्लिनिकचे गुगल बिझनेस प्रोफाईल आणि लोकल SEO अगदी सिस्टमॅटिकली ऑप्टिमाइज केले होते. याचा परिणाम काय झाला? डॉक्टर अमित यांच्याकडे खूप जास्त अनुभव असूनही त्यांच्या OPD मध्ये रुग्ण कमी असायचे, कारण परिसरात नवीन आलेल्या लोकांना डॉक्टर अमित यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. आणि दुसरीकडे डॉक्टर राहुल यांचे क्लिनिक गुगल मॅप्सवर बाणेर परिसरामध्ये पहिल्याच पेजवर रँक करत होते. त्यामुळे दरमहा 80 ते 100 नवीन रुग्ण त्यांना थेट गुगलवर सर्च करून किंवा कॉल करून अपॉइंटमेंट घ्यायचे. म्हणजेच डॉक्टर्स, तुम्ही लक्षात घ्या की स्किल असणे ही पहिली पायरी नक्कीच आहे, पण ते स्किल गुगलवर व्हिजिबल करणे, व्हिज्युअलाइज करणे ही आजच्या काळात यशस्वी प्रॅक्टिसचा सर्वात मोठा फॅक्टर आहे. आता मुख्य प्रश्नाकडे येऊयात. गुगलवर आपलं क्लिनिक किंवा आपलं प्रोफाईल हे पहिल्या पेजवर कसं आणायचं? डिजिटल मोगलीच्या 7 वर्षांपेक्षा जास्त अनुभवामधून आम्ही डॉक्टरांसाठी 7 स्टेप लोकल SEO फॉर्म्युला तयार केला आहे. तर तो आपण आता पाहूयात. स्टेप 1. गुगलचा नियम अगदी सोपा आहे. कम्प्लीट इन्फॉर्मेशन गेट्स हायर प्रायोरिटी. अनेक डॉक्टर्स प्रोफाईल बनवतात पण ते अर्धवट सोडून देतात. तुमच्या प्रोफाईलमध्ये हे खालील घटक 100% पूर्णपणे व्यवस्थित फुलफिल केलेले असावेत. जसं की तुमच्या क्लिनिकचं नाव, फॉर एक्झाम्पल आरोग्य डेंटल क्लिनिक असेल किंवा दुसरं कोणतंही इम्प्लांट सेंटर असेल, गॅस्ट्रोएंटरोलॉजी हॉस्पिटल असेल, पण तुमच्या क्लिनिकचं नाव शुड बी मेन्शन व्हेरी प्रॉपरली. एक्झॅक्ट कॅटेगरी सुद्धा मेन्शन करायला हवी. फक्त डॉक्टर लिहू नका. तुमची स्पेशलायझेशन काय आहे, जसं की ऑर्थोपेडिक सर्जन आहात, पॅडियाट्रिशियन आहात, डर्मेटॉलॉजिस्ट आहात की न्यूरोलॉजिस्ट आहात, अशी अचूक कॅटेगरी गुगलवरच्या प्रोफाईलमध्ये निवडायला विसरू नका. तिसरं गोष्ट म्हणजे वर्किंग आवर्स. तुमच्या क्लिनिकच्या वेळा, लंच टाइम, सुट्टीचे दिवस हे ॲक्युरेट आणि व्यवस्थित अपडेट करा. चौथी आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे ॲड्रेस आणि लँडमार्क. तुमचा ॲड्रेस हा पिनकोड सहित, लँडमार्क सहित व्यवस्थित मेन्शन असायला हवा. स्टेप 2. NAP म्हणजे नेम, ॲड्रेस अँड फोन नंबर. गुगलचा अल्गोरिदम इंटरनेटवरील सर्व प्लॅटफॉर्म म्हणजेच तुमची वेबसाईट असेल, फेसबुकचं पेज असेल, जस्ट डायल, प्रॅक्टो, गुगल मॅप, लिबरेट असे थाउजंड्स ऑफ वेबसाईट आहेत, हे सर्व गुगलचा अल्गोरिदम स्कॅन करतो, हे विसरू नका. जर एका ठिकाणी तुमचा नंबर वेगळा असेल आणि गुगलवर तुमचा नंबर वेगळा असेल किंवा त्या पत्त्यामध्ये तफावत असेल तर गुगलचा अल्गोरिदम तुमचा ट्रस्ट स्कोर कमी करतो आणि तुमची रँकिंग देखील घसरते. त्यामुळे इंटरनेटवर प्रत्येक ठिकाणी तुमचा NAP म्हणजे नेम, ॲड्रेस आणि फोन नंबर हा अगदी सारखाच असावा. स्टेप 3. रुग्ण गुगलवर काय सर्च करतात? ती लोक फक्त डॉक्टर नियर मी असं सर्च करत नाहीत, कधीच करत नाहीत. ती सर्च करतात बेस्ट रूट कॅनल डेंटिस्ट इन हिंजवडी, PCOS ट्रीटमेंट इन हिंजवडी, हेअर ट्रान्सप्लांट इन बानेर और नियर मी.
तुमच्या प्रोफाईलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सर्व्हिसेस रिलेटेडच्या सेक्शनमध्ये सर्व हाय व्हॉल्यूम असलेले लोकल कीवर्ड समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे गुगलला समजते की तुमचे क्लिनिक कोणत्या आजारांवर उत्तम उपचार करते. स्टेप 4, इंटरनेटवरून डाउनलोड केलेले स्टॉक फोटोज हे बिलकुलही वापरू नका. गुगलचा AI अल्गोरिदम हा एवढा पर्टिक्युलर झालेला आहे रिसेंट टाइम मध्ये की तो AI इमेजेस किंवा गुगलच्या स्टॉक इमेजेस ओळखतो आणि त्यामुळे तुमचं हे अकाउंट देखील ब्लॉक होण्याची किंवा सस्पेंड होण्याची चान्सेस खूप जास्त प्रमाणात वाढतात. त्याऐवजी तुम्ही तुमच्या क्लिनिकचे रिअल फोटोज अपलोड करा. क्लिनिकचा बाहेरचा बोर्ड व सायनेज बोर्ड असेल किंवा वेटिंग एरिया, रिसेप्शन, तुमचे डॉक्टर्स कॅबिन आणि अत्याधुनिक इक्विपमेंट्स ह्या सर्वांचे फोटो अपलोड करा. यामुळे गुगल लोकल SEO ला प्रचंड फायदा होतो. स्टेप 5, गुगल बिझनेस प्रोफाईलवर सर्वात मोठा गेम चेंजर ठरतो तो म्हणजे पेशंटचे रिव्ह्यू. पण इथे एक सिक्रेट लक्षात घ्या, फक्त जास्त रिव्ह्यूज असून चालत नाही, तर त्या रिव्ह्यूज मध्ये कीवर्ड्स असणे गरजेचे आहे. जेव्हा एखादा सॅटिस्फाईड पेशंट तुमच्या क्लिनिक मधून बाहेर पडतो तेव्हा त्याला फक्त 5 स्टार रेटिंग द्यायला सांगून डॉक्टर छान आहेत वगैरे असं लिहायला सांगू नका, तर त्याला विनंती करा की त्यांनी केलेल्या ट्रीटमेंटचा उल्लेख करावा. फॉर एक्झाम्पल, जर मी एक्झाम्पल एखाद्या डेंटल क्लिनिकचं द्यायचं झालं तर डॉक्टर राहुल डिड अ पेनलेस रूट कॅनल ट्रीटमेंट फॉर मी इन पुणे. जेव्हा रिव्ह्यू मध्ये पेनलेस रूट कॅनल हा शब्द येतो तेव्हा गुगल कीवर्ड साठी तुमचे क्लिनिक नंबर 1 ला दाखवण्याचे किंवा पहिल्या पेजवर दाखवण्याचे चान्सेस फार जास्त प्रमाणात वाढतात. आणखी एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर आलेला प्रत्येक रिव्ह्यूला, तो पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, रिप्लाय करणे हे बंधनकारक आहे आणि हा रिप्लाय हा मेनली 24 to 48 आवर्सच्या आतमध्येच गेला पाहिजे. जसं तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट टाकता तसंच गुगल बिझनेस प्रोफाईलवर दर आठवड्याला किंवा बाय अल्टरनेट डे तुम्ही पोस्ट टाकू शकता आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्ही नवीन उपकरणांची माहिती देऊ शकता, हेल्थ टिप्स देऊ शकता, व्हिडिओज अपलोड करू शकता, पेशंटचे अवेअरनेससाठी काही माहिती तुम्ही शेअर करू शकता जी पेशंटला उपयुक्त ठरेल. तसेच गुगलवर युजर्स देखील प्रश्न विचारतात, क्वेश्चन अँड आन्सर सेक्शन हे तुम्ही पाहिलंच असेल. तिथे नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आधीच लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या GMB मध्ये म्हणजे गुगल बिझनेस प्रोफाईल मध्ये क्वेश्चन अँड आन्सरचा सेक्शन हा ऍड करून ठेवा. स्टेप 7, तुमचं गुगल प्रोफाईल एका चांगल्या फास्ट आणि मोबाईल फ्रेंडली वेबसाईटशी कनेक्ट करून ठेवा. वेबसाईटवर स्कीमा मार्कअप, लोकल SEO असे ट्रॅकिंग कोड्स ऍड करून ठेवा, जेणेकरून तुमची रँकिंग ही कायमस्वरूपी टिकून राहील. आता डॉक्टर्स पहिल्या पेजवर रँकिंग येण्याच्या गडबडीमध्ये काही सिरियस मिस्टेक्स करतात, ज्याने तुमचे प्रोफाईल सस्पेंड देखील होऊ शकते. तर ते आपण आता पाहूयात. सर्वात पहिलं म्हणजे फेक रिव्ह्यूज. कोणत्याही एजन्सीकडून फेक रिव्ह्यूज विकत घेऊ नका. गुगलचा AI सिस्टीम अशा बॉट रिव्ह्यूजला तात्काळ पकडतो आणि तुमचे प्रोफाईल देखील सस्पेंड करू शकतो. त्यामुळे हे फेक रिव्ह्यूज टाळणंच तुमच्या प्रोफाईलसाठी बेटर आहे. दुसरं म्हणजे कीवर्ड स्टफिंग देखील टाळा. तुमचं जे बिझनेसचं नेम आहे, जसं की फॉर एक्झाम्पल डॉक्टर अमितने पुढे त्यांचे कीवर्ड जर ऍड केले त्यांच्या टायटलमध्ये, जसं की बेस्ट ऑर्थोपेडिक सर्जन नियर मी किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टर इन बानेर, असं करणं टाळायला हवं. हे गुगलच्या पॉलिसीच्या एकदम ऑपोजिट आहे. त्यामुळे तुमचं प्रोफाईल सस्पेंड होऊ शकतं, तुमचं नाव, तुमचं जे टायटल आहे GMBचं ते देखील कंटिन्युअसली चेंज होऊ शकतं आणि अल्टिमेटली त्याचा परिणाम असा होईल की तुमचं प्रोफाईल सस्पेंड होईल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे इनकन्सिस्टंट लोकेशन. तुमचं OPDचं टायमिंग, OPDचं लोकेशन असेल किंवा तुमच्या क्लिनिकचं लोकेशन असेल, हा पत्ता वारंवार बदलणे हे खूप चुकीचे आहे. त्यामुळे गुगलला काय होतं की एक ट्रस्ट फॅक्टर बिल्ड होत नाही. तुमचा पत्ता म्हणजेच NAP, नेम, ऍड्रेस आणि फोन नंबर, ह्या 3 गोष्टी जेवढ्या कमीत कमी वेळात चेंज करता येतील तेवढं बेटर. तर डॉक्टर्स, गुगल लोकल SEO हा काही एका दिवसाचा मॅजिक ट्रिक नाही. ही एक कन्सिस्टंट आणि सायंटिफिक प्रोसेस आहे. जर तुमचे क्लिनिक गुगल मॅप्सवर पहिल्या पेजवर आले किंवा दिसू लागले तर तुम्हाला पेशंटची कधीही कमतरता भासणार नाही. तुमच्या क्लिनिकच्या गुगल प्रोफाईलचे ऑडिट जर तुम्हाला करून हवे असेल तर आजच आम्हाला संपर्क साधा. हा व्हिडिओ तुमच्या डॉक्टर मित्रांसोबत नक्की शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून हेल्थकेअर मार्केटिंगवरील आमचे पुढील व्हिडिओ हे तुमच्याकडून मिस होणार नाहीत. धन्यवाद आणि तुमच्या मेडिकल प्रॅक्टिससाठी डिजिटल मोगडीकडून खूप खूप शुभेच्छा.